आपकी अदालतमध्ये म्युझिक डिरेक्टर आणि सिंगर हिमेश रेशमिया यांच्यावर आरोप आहे की हे उद्धट झाले आहे. हिमेश, ही गोष्ट खरी आहे का की जसं जसं तुम्ही यशाच्या पायऱ्या चढत गेलात, जसं जसं तुम्ही सक्सेसफुल होत गेलात, तुमची गाणी हिट होत गेली आणि तुमच्यात ॲरोगन्स येत गेला? एखाद्या कुठल्यातरी वेळी मी असू शकतं की ॲरोगन्स कोणाला तरी वाटला असेल आणि त्यासाठी जर वाटलं असेल तर मी माफी मागतो. परंतु खूप 99% माय बिग शाय हॅज बीन मिसकन्स्ट्रूड ॲज ॲरोगन्स बिकॉज मी कधीच कुणाबद्दल अशा प्रकारची कमेंट नाही केली एक्सेप्ट ही जी आर.डी. बर्मनजींची कॉन्ट्रोव्हर्सी झाली आणि अदरवाईज असा हा का समज झाला आहे मी तुम्हाला की इतरांच्या कमेंट सांगतो. सोनू निगम सुप्रसिद्ध सिंगर आहेत, फिल्म हं. इंडस्ट्री ओळखते, तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखता. ते म्हणाले की देवाने हिमेशचं डोकं नीट ठेवावं, हं. ही प्रार्थना करतात तुमच्यासाठी. बघा सोनू निगमजी माझे कलीग्स राहिले आहेत. इतकी गाणी आम्ही सोबत केली आहे. ॲज अ मी कंपोजर, ते ॲज अ सिंगर माझ्यासाठी राहिले आहेत आणि खूपच चांगला वर्किंग रेपो राहिला आहे आणि आय थिंक इट्स अ बेस्ट सिंगर ऑफ इंडिया. आज आपल्याकडे जे काही फंटॅस्टिक आणि आणि कुठेही कोणी असं पर्सनली आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा कधीच आमची गोष्ट होत नाही. बट येस, कुठे ना कुठे मीडियामध्ये अशा कमेंट्स मी ऐकल्यात त्यांच्याबद्दल. त्यांनी दुसरं दुसरं हे सुद्धा आलं होतं, की बाबा मी असं नाही बोलले किंवा मी त्यांच्याबद्दल जे बोललो होतो, तर मी सुद्धा डिनाय केलं, की मी नव्हतं बोललो. तर सत्य हेच आहे, की जर त्यांना 1% सुद्धा वाटतंय, की मी कुठेतरी बघा त्यांच्या समोरच्याला कदाचित वाटलं असेल कुठे, तर मी हेच म्हणू शकतो, की इतकी मोठी अदालत आहे. तुम्ही लोकं जर 1% ही कुठेही चुकी झाली असेल, मी इंटेन्शनली ॲरोगंट नव्हतो. जर झाली असेल, तर माफी मागतो. हिमेश, मी तुम्हाला प्रोड्युसर्सची गोष्ट सांगतो. एक काळ असा होता की तुम्ही प्रोड्युसर्सकडे चक्कर मारायचात, गाणी घेण्यासाठी, हं. फिल्म म्युझिक डायरेक्शन घेण्यासाठी. परंतु आता काळ बदलला आहे. आता प्रोड्युसर्स तुमच्याकडे चकरा मारतात. प्रोड्युसर्स चक्रा तर नाही मारत आहे, परंतु या सध्या मी त्यांच्या काही सिनेमे म्हणजे काही लोकांचे सिनेमे नाही करू शकलो. कारण की आय कारण इतकंच हेच ह्याच सगळ्या लोकांनी एक आरोप लावला होता माझ्यावर, की बाबा खूप जास्त एक्सपोज होत आहे, खूप जास्त सिनेमे करत आहेत. 35-35 सिनेमे येत आहेत आणि अ, या लास्ट मी जे इतके सारे सिनेमे, इतकी सारी गाणी केली आहेत, तर लास्ट 4 महिन्यांपूर्वी एक अशी फेज आली, की जिथे माझे एका महिन्यात 4 सिनेमे आले आणि त्या इतकी सारी गाणी माझी जुनी ऑलरेडी चालू होती. ती खूपच सक्सेसफुल होत होती. ती चालू होती. तर कुठे ना कुठे या 4 सिनेमांचा त्या बिझनेसवर परिणाम व्हायला लागला होता आणि मी ऑल्वेज जेव्हा कंपोज केले गाणं किंवा गाणं गायलंय, ऑल्वेज एक गोष्ट लक्षात ठेवली, की समोरच्याचा फायदा झाला पाहिजे. मग ती म्युझिक कंपनी असो, प्रोड्युसर असो किंवा ॲक्टर असू दे किंवा कोणीही असो. त्यासाठीच त्यांनी ॲज अ कम्युनिटी म्हणून मला साइन केलंय ना आणि तीच गोष्ट माझे एका महिन्यामध्ये 4 सिनेमे आल्यामुळे एक्सपोजर जास्त असल्यामुळे होत नसेल, तर सो फॉर बेटरमेंट ऑफ द फिल्म इंडस्ट्री आणि प्रोड्युसर माझा धंदा जात आहे. परंतु हिमेश रेशमिया ॲज अ ब्रँडने डिसाईड केलं, की बाबा 3 ते 4 सिनेमे एका वर्षामध्ये करेल. ज्यामुळे त्याला एक एक गॅप मिळेल, स्पेस आउट होईल, तर सगळ्यांना फायदा होईल. कारण पण की हिमेश, हा ॲरोगन्स नाहीये का की असे डायरेक्टर ज्यांनी तुम्हाला पहिली संधी दिली? सतीश कौशिक बरोबर तुम्ही तेरे नाममध्ये हिट झालात. आनंद महादेवन यांच्याबरोबर तुम्ही हिट सिनेमा दिला. आता त्यांना आपल्या म्युझिकसाठी दुसऱ्या म्युझिक डायरेक्टरचा चेहरा घ्यावा लागत आहे, कारण तुम्ही त्यांची सायनिंग अमाउंट परत केली. हे बघा सायनिंग अमाउंट यासाठी परत केली कारण की यावेळी कारण माझा आपला स्वतःच्या सिनेमाचा प्रोजेक्ट होता. अदरवाईज सतीशजी असो किंवा आनंदजी असो, कोणी असो, अब्बास मस्तान साहेबांनी या सगळ्या लोकांनी खूप जास्त माझ्या करिअरमध्ये मदत केली आणि मी तर त्यांच्यावर काम करणेच. परंतु इथे असं आहे की मी माझ्या सिनेमाबरोबर पुढे जात होतो. प्रोड्यूस केले होते मिस्टर विजय तनेजा आणि डायरेक्ट केले होते प्रशांतने. तर कुठल्या दुसऱ्या प्रोड्युसरची फिल्म आहे, डायरेक्टर बाहेरचे आहेत, तर मी ॲज अ कमोडिटी तिथे ऑलरेडी साइन आहे आणि त्यासाठीच मला कंपोज करायचं आहे, ॲक्ट करायची आहे. फिल्म एवढ्या मोठ्या स्केलची फिल्म आहे, थ्रिलर आहे, अब्रॉडमध्ये शूटिंग आहे, मी इथेच नाही आहे. तर त्यांचं काम जर माझ्यामुळे सफर झालं, तर लोक असे म्हणतील, की तुम्ही मला टाईम नाही दिला. आधी कसे आपण सिटिंग करायचो, इमिडिएटली कॉल करायचं, भेटायचो. आता नाही भेटू शकत आहे. तर मग असा समज होण्याआधी माझी डेट पोझिशन मी केवळ क्लिअर केली. अदरवाईज ॲरोगन्समुळे मी त्यांना नकार कधीच नाही देऊ शकत. ॲरोगन्स तर तुमचा तेव्हाही दिसला होता, जेव्हा तुम्ही म्हणाला होतात, की मी एका वर्षामध्ये 36 सिनेमे हिट दिले आहेत. आजपर्यंत कुणी दिले नाहीयेत. तुम्ही म्हणालात, इतकी हिट गाणी तर मुकेशने सुद्धा नाही दिली. इतकी हिट गाणी तर नाही. के.एल. सेगलने सुद्धा नाही दिलीत. ही गोष्ट खरी आहे, की ते एक मुकेशजी आणि आर.डी. बर्मनजींच्यासाठी तर मी कधी काही नाही म्हणालो. परंतु स्वतःला जे मी एकदा एकदा असं का म्हणालो,
की 36 हिट्स हिमेश रेशमियाने 36 हिट्स जे दिले होते आणि जे रेकॉर्ड बुकमध्ये आलं ते मी जे बोललो स्वतःच्या तोंडाने तिथेच गडबड झाली. स्वतःचंच कौतुक मी केलं आणि माझी चूक झाली. मित्रांनो, भावांनो, मला माफ करा यार प्लीज. चला, या आरोपासाठी तुम्हाला संपूर्णपणे माफ केलं. याबद्दल मी तुम्हाला नाही विचारणार. थँक यू. परंतु जेव्हा तुम्हाला कुठला अवॉर्ड मिळतो, तुम्ही स्टेजवर जाता, तेव्हा मी ऐकलं की खूप ॲरोगन्सने तुम्ही अवॉर्ड घ्यायला जाता. MTV अवॉर्ड मिळाले तुम्हाला. 2-2 अवॉर्ड हातामध्ये घेऊन तुम्ही म्हणालात की हे अवॉर्ड तर मी विकत घेतलेत. नाही. हे बघा असं नव्हतं. हे तिथे आणि हे बघा काय असतं जेव्हा तो शो दाखवला जात असतो तर ऑडियन्सचे रिएक्शन्स नव्हते दाखवले. ऑडियन्स मला विचारत होते की "अरे तू हे अवॉर्ड्स विकत घेतले का? विकत घेतलेस का?" तर तो कोणीतरी ऑडियन्समधून मस्ती करत होता माझ्याशी आणि ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ते पॉझिटिव्ह ह्युमरमध्ये होतं. तर मी म्हणालो, "हो, मी विकत घेतले." तर तो पॉइंट त्या गोष्टीला हायलाइट तेच मी इतकं मिसकन्स्ट्रक्ट केलं गेलंय की हे झालंय माझ्याबरोबर आणि आता बघा सुद्धा जो ग्रो करत आहे, मी खूप काही शिकलो आहे. तर हे बघा तुमच्याकडे आज संधी आहे हां. प्रत्येकाच्या आरोपाचं नाही, आज तर स्पष्टीकरण मी खूप देण्यासाठी. डिप्लोमॅटिक राहणार. नाहीतर माझे बँड वाजले इथेच. हां, सांगतो ना. मी तुम्हाला आयफा अवॉर्डची आठवण करून हो. देतो. आयफा अवॉर्डमध्ये जेव्हा तुम्हाला अवॉर्ड मिळाला आणि तुम्ही स्टेजवर म्हणालात की मला प्लेबॅक सिंगरचा अमिताभ बच्चन बनायचं आहे. नाही ते तर बनायचंच आहे. ते कोणालाही बनायचं आहे. आज अमिताभ बच्चनजी हे एक आयडॉल आहेत फिल्म इंडस्ट्रीचे. ज्या लेव्हलला त्यांची ते जे आहे ते ज्या गोष्टी जर तर सत्यच आहे ना, सगळं लोक मानतात ही गोष्ट, की बाबा प्रत्येक व्यक्ती आपल्या फील्डचा म्हणजे मी म्हणालो अमिताभ बच्चन बनायचं आहे आणि मला आपल्या फील्डचा अमिताभ बच्चन बनायचं आहे. तर ते डेफिनेटली होतं. तुम्ही हेही आदर्श म्हणालात की मी अवॉर्ड अमिताभ बच्चनच्या हातातूनच घेईन, दुसऱ्या कोणाच्या हातातून घेणार नाही, नाही. मी असं म्हणालो की हे तर मी म्हणालो नव्हतो. मी जरा टेस्ट करून बघत होतो की तुम्ही एखादी गोष्ट सुद्धा मान्य करत नाही ना जी तुम्ही म्हणाला नव्हता. पण एक गोष्ट नक्कीच आहे की तुम्ही लहान वयामध्ये तुम्हाला इतकं यश मिळालं, लहान वयामध्ये तुमची इतकी गाणी हिट झाली आणि तुम्ही स्वतःलाच उस्ताद समजायला लागलात म्युझिक डायरेक्शनचे, सिंगिंगचे. नाही सर, ते मी कसं उत्साह नाही, असं नाही. नाही म्हणत? जर नाही मानत तर तुम्ही असं कसं म्हणालात की मी हिमेश रेशमियाच्या नावाने शाळा उघडेन म्युझिक शिकवण्यासाठी? सर, आता तर ते- तुम्ही स्वतः शिकत आहात. हो, मी नक्कीच आणि 100% मी तर शिकत आहे आणि शिकायची इच्छा आहे. आपल्या वडिलांकडनं अजून सुद्धा तालीम घेतोय. सगळ्यांकडूनच म्हणजे जे कोणी गुरुजन आहेत चांगले शिकवणारे म्युझिक शिकणं तर कधीच बंद होऊ शकत नाही. परंतु ही जी स्कूल ऑफ म्युझिकची कन्सेप्ट आहे ती कुठे ना कुठे मला असं वाटतं की अ, अ, इंडिया म्हणजे इतक्या प्रोग्रेसिव्ह इंडियामध्ये एक म्युझिक इन्स्टिट्यूट का नाही आहे? जे ज्या प्रकारे आज आपल्या सिनेमे बघतोय, चांगले मल्टिप्लेक्सेस आहे, शॉपिंग करायची असेल तर शॉपिंग मॉल्स आहे. ज्या प्रकारे इंडियाने इतकी प्रोग्रेस केली आहे, एक म्युझिक इन्स्टिट्यूट जी खूपच चांगल्या वर्किंग एटमॉस्फिअरमध्ये एक हायटेक स्कूल ऑफ म्युझिक आणि क्लासिफाईड डिव्हिजन बरोबर प्रत्येक प्रकारचे म्युझिक जे मला शिकायचं असेल अंडर वन रूफ कारण प्रत्येक घरामध्ये इतकी लोकं गॉड गिफ्टेड, टॅलेंटेड आहे हिंदुस्थानमध्ये. परंतु ते टॅलेंट ती केवळ एक हॉबी बनून राहतं. प्रोफेशनल जी ब्रिज बिटवीन द टॅलेंट ऑफ इंडिया आणि फिल्म इंडस्ट्री जी बनू शकते ते होऊ शकत नाही. क्लासिकल म्युझिक तुम्हाला येत नाही आणि तुम्ही आज सुद्धा शिकत असता आपल्या हे वडिलांकडून. बघा क्लासिकलचं म्हणजे राग मी डॅडीकडनं ऑलरेडी शिकलो आहे. जे मी तर प्रत्येक गाण्यामध्ये राग बेस्ड म्युझिक आहे विच इज सिम्प्लिफाईड फॉर द कॉमन मॅन. बट जर असं म्हणालो की क्लासिकल म्युझिकमध्ये तर इट इज अ नेव्हर एंडिंग स्टोरी. तुम्ही जे उदाहरण म्हणत देऊन आहात सांगू ते शकता का की तुमच्या गाण्यांमध्ये कुठे क्लासिकल टच असतो? माझं पहिलंच गाणं बघा ना तुम्ही. तूने मेरे नाम की चाहे दुनिया जो भी सोचे हमको करना क्या प्यार किया तो डरना क्या ओ जब प्यार किया तो डरना क्या. आपण लोकांना विचारत त्यांना तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत? हो बोला. एक एक करून विचारत. तुम्ही इथे थर्ड रो मध्ये. हिमेशजी, तुमच्या म्युझिकल फॅक्टरीमधून एक आवडतं म्युझिक म्हणजेच एक मस्त गाणं आम्हाला ऐकवाल का? आशिकी में तेरी जा जाएगी क्या मेरी
आशिकी में तेरी जा जा जाएगी जा मेरी दे दे दिल दे दे दिल दे दे दिल दे दे दिल आपकी अदालत में है कसम है मेरी जा जा जाएगी जा मेरी आशिकी में तेरी जा जा जाएगी जा मेरी